शिवा, बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशीच काहीतरी म्हणत होते. जगदंब जगदंब, या सिद्धीला आता धडा शिकवायलाच हवा. तेव्हा शिवा आला. राज बोलावणं धाडलं जी. हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतोस असं मी फार ऐकलं होतं. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचे. आत्ता आलो जी असं बोलून शिवा आत गेला. राजांचाच वेश परिधान केला आणि राजांसारखाच मिशीला पीळ देत त्यांच्या सामने आला. कसा दिसतोय जी आणि बघतच राहिले राजे. काय हो शिवा, आरशात आमच्याच रूपाचा भास होतोय शिवा. मंजरा जो ते सिद्धी बी मला वळखायचं नाही. स्तब्ध झाले राजे. अरे शिवा, तुला कसं कळलं की आम्ही आमचं रूप घेऊन त्या सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते? तसा शिव म्हणाला, राज तुमच्या संगतीला इतके दिवस राहूया ते घेऊ घा की आम्ही द्या की विडा जाऊन भेटू की त्या सिद्धीला. राजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. राजांना माहित होतं या उपजीवा कधीच भेटणार नाही. डाव ठरला. राजांनी सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही तह करायला तयार आहोत. तसा सिद्धी म्हणाला, ये अब आया हो धक्कन का चूहा हमारे मुट्ठी में. हा 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 हा. शिवाजी शरण येणार या वार्तेने सैन्य वेसायत झाले. राजांनी या गिराईचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत स्वतः राजे बसले तर दुसऱ्या पालखीत शिवा काशीत. राजांची पालखी अडवाटेने विशाल गडाकडे जाणार होती तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धी वाटच पाहत होता. तेवढ्यात पालखी आत. ओ शिवाजी राजे ओ. पालखीतून शिवा खाली उतरला. गला भेट झाली आणि सिद्धी शांत झाला. पण त्याच वेळी 2 संशयित डोळे रोखले गेले होते. शिवा वर आणि शिवाच्या शामिन्याच्या आत पाऊल पडताच